मेळघाटाच्या मोथा गावामध्ये गणपती संग्रहालय पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे। या ठिकाणी एकाच छताखाली तब्बल 6000 गणेश मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत। विदेशातील इंडोनेशिया, बँकॉक, सिंगापूर, चीन, नेपाळ येथून आणलेल्या गणेश मूर्तींचाही यामध्ये समावेश आहे। या ठिकाणी संग्रहित गणेश मूर्तींमध्ये पितळ, तांबा, काच, फायबरच्या मूर्ती आहेत। अतिशय सूक्ष्म म्हणजेच दुर्बिणीतून पाहण्यासारखे गणपती मोहरीवर, तिळावर, तांदळावर, पेन्सिलच्या टोकावर कोरण्यात आलेत। या संदर्भात आढावा घेत व्यवस्थापक माधव देशमुख यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। एका छताखाली तब्बल 7000 गणपती असलं गणपती संग्रहालय। मी सध्या आलेलो आहे चिखलदरामध्ये। म्हणजे चिखलदरा हे विदर्भाचं नंदनवन आणि पर्यटकांचं म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक येत असतात। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तब्बल 7000 पेक्षा जे आहे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे आहे या ठिकाणी आपल्याला गणपती दिसून येत आहे। सध्या जर पाहिलं तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि आपण सध्या या ठिकाणी आलेलो आहे। पण या ठिकाणचे संचालक आहे गणपती संग्रहालयाचे, आपण त्यांना विचारूया। मला सांगा किती देशातून या ठिकाणी गणपती आणले आणि काय वैशिष्ट्य इथलं? गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रदीप नंद दीपानंद यांनी 45 वर्ष मेहनत करून गणपतीच्या 64 कला आणि 22 विद्या ज्या आहेत त्या सगळ्या विद्याप्रमाणे गणपती इथे आहे। खेळ आहे, कॉम्प्युटरायझेशन आहे, डॉक्टर्स आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, सगळे व्यवसाय करणारे गणपतीच्या आकारामध्ये बोला। तुम्ही तर पाहिलं पेन्सिल म्हणजे 26,000 पेन्सिलने बनवला गणपती पाहिला असेल। भांड्यांचा गणपती आहे, असं कुठलीच आम्ही कला हे सोडली नाही आहे की ज्याच्या आकारामध्ये गणपती नाही आहे। वेगवेगळ्या देशातून आणि तब्बल 7000 पेक्षा जे या ठिकाणी एकाच छताखाली असलेलं गणपती संग्रहालय जे आहे पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू या ठिकाणी होत चाललेलं आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, चिखलदरा, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।